FYBA विषय इतिहास. आपण पहिल्या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. आपला जो पहिला प्रश्न होता तोही आपण पाहिलेला आहे. या प्रकरणातील दुसरासुद्धा आपण प्रश्न पाहत आहोत. आता इतिहासाची साधने. आता इतिहासाची साधने आपण पाहिलं होतं पुरातत्वीय साधने किंवा भौतिक अवशेष किंवा अलिखित साधने. आता याच्या पुढील जो दुसरा प्रकार आहे इतिहासाची जी साधनं आहे त्याच्यातील दुसरा प्रकार आहे वाङ्मयीन साधने. आता वाङ्मयीन साधने ही तर इतिहास संशोधनात अतिशय महत्त्वपूर्ण अशी आहेत. प्राचीन भारताचा अभ्यास करत असताना त्या विशिष्ट कालखंडात कोणकोणत्या प्रकारचे साहित्य निर्माण झाले याची नोंद घेणं हे इतिहासात खूप महत्त्वपूर्ण असं भाग आहे. वाङ्मयीन साधनांमध्ये धार्मिक साहित्य, अधार्मिक साहित्य असे दोन भाग पडतात. आता प्राचीन भारताचा इतिहास पाहत असताना धार्मिक साहित्याची संख्या खूप मोठी आहे. यामध्ये हिंदू, बौद्ध, जैन इत्यादी धर्माशी संबंधित धर्मग्रंथ व इतर धार्मिक साहित्य साधन म्हणून उपयुक्त ठरतात. म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताना या साधनांचा किंवा धार्मिक साधनांचा खूप महत्त्वाचा असा वाटा आहे. आता पहिला आहे हिंदू धार्मिक साहित्य किंवा त्याला वैदिक साहित्य देखील म्हटलं जातं. त्याच्यामधील आहे पहिलं वेद. आता वैदिक परंपरेमध्ये वेद हे सर्वात प्राचीन ग्रंथ मानले जातात. आता तुम्ही अगोदर शाळेत असताना पाहिलं असेल की एकूण कुठले वेद आहेत, 4 वेद आहेत, नेमके कोणचे आहेत हे आठवत असेल तुम्हाला थोडंसं. जसं ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद हे 4 वेद आहेत. थोडा अभ्यास तुमचा अगोदर झालेला असेलच. आता वैदिक परंपरेमध्ये हे सर्वात प्राचीन ग्रंथ मानले जातात. वेद म्हणजेच जाणणे. या संस्कृत शब्दापासून वेद हा शब्द विद ह्या संस्कृत शब्दापासून वेद हा शब्द तयार झालेला आहे. प्राचीन भारताच्या साधनांची सुरुवात वेदापासूनच होते. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद हे 4 प्रमुख वेद आहेत. वेद हे अपौरुषेय आहेत असं मानलं जातं. त्याची निर्मिती ईश्वराने केली आहे अशी धारणा आहे, म्हणूनच त्यांना अपौरुषेय असे मानले जाते. त्याबरोबरच प्राचीन काळातील काही पुरोहित कुटुंबातील व्यक्तींनी अनेक शतके हे वेद रचल्याचेही आढळते. हे 4 वेद तसेच ब्राह्मणे, आरण्यके, उपनिषदे हे प्राचीन कालखंडाची विशेषतः पूर्व व वैदिक व उत्तर वैदिक कालखंडाची सामाजिक व धार्मिक स्थिती, विविध कर्मकांडे व लोकजीवन समजून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे आहेत. 4ही वेदांचे मूळ स्वरूप हे धार्मिक आहे. धर्माचरण, विविध धर्मविधी, गायन यांच्याशी संबंधित ऋचा यामध्ये आढळतात. वेदांच्या माध्यमातून तत्कालीन समाजजीवन, धर्मविषयक धारणा, विविध परंपरा, राजकीय जीवन व आर्थिक स्थितीची माहिती मिळते व ही माहिती प्राचीन भारताच्या इतिहास लेखनासाठी अत्यंत उपयुक्त अशी आहे. आता ब्राह्मणे पाहूया. वेदांना पूरक असे ग्रंथ म्हणजे ब्राह्मणे. यामध्ये ऐतरेय, पंचवीस, शतपथ, तैतरेय इत्यादी महत्त्वाचे ब्राह्मण ग्रंथ आहेत. हे ग्रंथ वेदांचा पुढचा भाग समजला जातो. प्रत्येक वेदांसाठी वेगवेगळे ब्राह्मण ग्रंथ आहेत. या ग्रंथांमधून प्राचीन काळातील राजांची नावे समजू शकतात. तसेच तत्कालीन राज्याभिषेकाचे विधी, त्यांचे नियम यांचीही माहिती मिळते. यातील काही ग्रंथांमध्ये यज्ञविषयक सिद्धांत सूत्रे दिलेली आहेत. शतपथ ग्रंथामध्ये तत्कालीन राजांची उपयुक्त माहिती मिळते आपल्याला. तसेच ऐतरेय ब्राह्मण ग्रंथामध्ये राज्याभिषेकाचे नियम तसेच त्या काळातील समाजजीवन कसं होतं याची देखील माहिती आपल्याला मिळते. पुढचं आहे आरण्यके. आता आरण्यके यांची रचना ब्राह्मण ग्रंथांना पूरक अशीच आहे. यामध्ये प्रामुख्याने आत्मा, पारलौकिक जीवन या संदर्भात दार्शनिक विचार दिलेले दिसून येतात. प्रामुख्याने वनात राहणाऱ्या लोकांच्या संदर्भात हे बनविले गेले आहे. आता आरण्यके म्हटले की थोडंसं लक्षात ठेवायचं, वनात राहणाऱ्या लोकांच्या संदर्भात आहे. आता वेदांगे. वेदांना समजावून घेण्यासाठी वेदांगाची निर्मिती झाली. शिक्षा, कल्प, ज्योतिष, व्याकरण, निरुक्त, छंद इत्यादी 6 वेदांगे आहेत. सूत्रे. आता उत्तर वैदिक कालखंडात वेदांच्या शास्त्रोक्त अभ्यासासाठी नवनव्या विचारधारा निर्माण झाल्या. या अभ्यासामधून सूत्रांची निर्मिती झालेली आहे. कल्पसूत्र, श्रोतसूत्र, गृहसूत्र, शुल्बसूत्र ही 4 सूत्रे आहेत. या सूत्रांच्या माध्यमातून तत्कालीन कर्मकांड, रीतिरिवाज, महायज्ञांचे विधी, मनुष्यावर करावयाचे संस्कार इत्यादीची माहिती मिळते.
पुढचं आहे महाकाव्य. आता रामायण आणि महाभारत ही दोन महत्त्वपूर्ण महाकाव्य आहेत, हे आपणा सर्वांना माहीतच आहे. रामायणाची निर्मिती महाकवी वाल्मिकी तर महाभारताची निर्मिती महामुनी व्यास यांनी केली. मात्र इतिहासाचे साधन म्हणून याचा मर्यादित स्वरूपात वापर होतो. या दोन्ही महाकाव्यामधून त्या काळातील राजकीय समाज जीवनाची कल्पना येते. तसेच तत्कालीन चालीरीती, समाजातील स्त्रियांचे स्थान कसे होते, कुटुंब व्यवस्था कशी होती, प्रशासन कसं होतं हे देखील आपल्या लक्षात येते आणि समजावून घेता येते. पुढचं आहे पुराणे. पुराण या शब्दाचा शाब्दिक अर्थ प्राचीन आख्यान असा होतो. इसवी सन पूर्व 5व्या ते 4थ्या शतकामध्ये पुराण ग्रंथ अस्तित्वात आले. वर्तमान काळात अस्तित्वात असलेली पुराणे गुप्त काळाच्या दरम्यानची आहेत. पुराणांची एकूण संख्या 18 मानली जाते. पुराणांची रचना 2ऱ्या शतकानंतर झाली असावी. पुराणांना जरी फारसे विश्वसनीय साधन मानत नसले तरी मत्स्य, मार्कंडेय, भविष्य, भागवत, ब्रह्मांड, ब्रह्मवैवर्त, वामन, वराह, अग्नी, नारद, पद्म, लिंग, गरुड, कूर्म, स्कंद ही महत्त्वाची अशी पुराणे आहेत. विष्णू वायू पुराणांमध्ये देवदेवतांची वर्णने व संघर्ष यांची नोंद आढळते. गरुड, विष्णू, ब्रह्मांड व भागवत यासारख्या पुराणांमध्ये विविध राजांच्या वंशासंबंधी माहिती मिळते. अर्थात पुराणामध्ये अनेक ठिकाणी कपोलकल्पित कथा, दंतकथा, अतिरंजितपणा इत्यादी बाबी देखील आढळतात. तसेच कालक्रमणाच्या दृष्टिकोनातून देखील अनेक चुका दिसून येतात आपल्याला. पुढचं आहे बौद्ध साहित्य. आता बौद्ध धर्म हा प्राचीन भारतातील मान्यता पावलेला एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा धर्म आहे. अनेक बलशाली राजांचा राजश्रय लाभलेल्या या धर्माला समाजातील विविध स्तरातील महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्यामुळे बौद्ध साहित्य हे समाज जीवनाचे प्रतिनिधित्व करणारे आढळते. बौद्ध साहित्यामधून बिंबिसार राजाच्या आधीचा काळ स्पष्टपणे समजण्यास मदत होते. बौद्ध साहित्य प्रामुख्याने पाली, प्राकृत, संस्कृत भाषेत आढळते. बौद्ध साहित्यात त्रिपिटक हे महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत. त्रिपिटक म्हणजेच विनयपिटक, सुप्तपिटक व अभिधम्मपिटक हे होत. यापैकी विनयपिटकामध्ये बौद्ध विहारात राहणाऱ्या लोकांच्या संदर्भात काही नियम आढळतात. सुप्तपिटकामध्ये भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचे सार दिलेले आढळते. तर अभिधम्मपिटकामध्ये बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान सांगितलेले आहे. आता या बौद्ध धर्माशी निगडीत जे अनेक ग्रंथ आहेत त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत, परंतु पुढील लेक्चरमध्ये तो करणार आहोत. अत्यंत महत्त्वपूर्ण असे हे सगळे ग्रंथ आहेत किंवा धार्मिक असेल अधार्मिक असं हे वाङ्मय आहे. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने देखील खूप महत्त्वपूर्ण असा हा अभ्यासक्रम आहे. त्यामुळे तुम्ही तो व्यवस्थित करायचा आहे. तुम्हाला जर अगोदरचे व्हिडिओ पाहायचे असेल तर आय बटनवर चेक करा, तिथे ते तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच PDF नोट्स देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेला तर तिथे तुम्हाला मिळतील. आपण इथेच आज थांबूयात. पुढचं लेक्चर पुढच्या वेळेस पाहूया. धन्यवाद.